तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलोय ज्याच्यामध्ये कधीच मरण नसणार आहे आणि वर्षानुवर्ष पिढी दर पिढी हा व्यवसाय चालणारा व्यवसाय आहे। आणि ह्याच व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी आलोय छत्तीसगडच्या भिलाई सिटीमध्ये, जिथे आज मी भेटणार आहे श्री एंटरप्राइजेस, ज्यांनी सरांना हेल्प केली आहे एक मिनी वॉटर बॉटल मेकिंग बिझनेससाठी पूर्ण प्लांट सेटअप करून दिलाय। समजा तुम्हाला पाण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पाण्याच्या बॉटल्स पॅक करून मार्केटमध्ये विकायचं आहे, पाण्याचे जे पाऊच असतात ते बनवून मार्केटमध्ये विकायचे, नाहीतर जे जार असतात ते बनवून विकायचे, तर त्याची जी लाईव्ह फॅक्टरी व्हिजिट करण्यासाठी मी आलोय भिलाईमध्ये। तर मित्रांनो, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर बॉटल बनवायचा व्यवसाय खूप लोकांना वाटतं की यार मला वॉटर बॉटल बिझनेससाठी खूप मोठी गुंतवणूक लागेल, खूप मोठी जागा लागेल, पण असं काहीच नाही, हे खरं नाही आहे। तुम्ही खूपच कमी गुंतवणूकमध्ये कमी जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता। तर तुम्हाला पण व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, ज्याच्यामध्ये पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन मी देणार आहे। फॅक्टरीमध्ये जाऊन प्लांट कसा रन होतो, बॉटल्स कसे पॅक होता, पाणी कसं प्रोसेसिंग होतं, सगळी A to Z इन्फॉर्मेशन असणार आहे। तर मित्रांनो, सरांचं नाव पॉल आहे आणि ही पॉल एक्वा इंडस्ट्री सरांची आहे। समजा तुम्हाला आता पाण्याचा व्यवसाय सुरू करायचा तर त्याच्यात जो सगळ्यात रॉ मटेरियल आहे, कच्चा माल, तो काय असतो, पाणीच असतो आणि पाणी सध्या फ्री असतं। तर पाण्याचा जो सोर्स आहे ना, तो ग्राउंड वॉटर म्हणजे बोरिंगचं पाणी याच्यात यूज केलं जातं आणि हे स्टोरेज टँक आहे ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जातं। तर याचं जो आउटपुट आहे ना, ते घेतलं जातं आपल्या मशिनरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आपलं फिल्ट्रेशन प्रोसेस होते। आता हे बघू शकता, या टाईपचं पूर्ण एक मिनी वॉटर बॉटल मेकिंग बिझनेससाठी पूर्ण एक मिनी प्लांट आहे, जो की 5-6 लाख रुपयामध्ये तुम्ही सुरू करू शकता तुमच्या छोट्याशा जागेत। हे बघू शकता, अराउंड 800 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, प्लांट सेटअप करू शकता। आणि इलेक्ट्रिसिटी 8 ते 10 किलोवॉटची इलेक्ट्रिसिटी लागणार आहे। आणि जे रॉ वॉटरचं सप्लाय तुम्ही बघितलेला, तो रॉ वॉटरचा जो सप्लाय आहे आपला बोरिंगचा सप्लाय, तो इथे येतो। हे बघा, ह्या पाईपलाईन थ्रू येतो आणि ह्या पाईपलाईन थ्रू आपलं हे फिल्ट्रेशन मशीन आहे। याच्यामध्ये 3 स्टेज फिल्ट्रेशन प्रोसेस असते पाण्याची। बोरिंग वॉटर याच्यात जातं, ज्याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस ही प्रोसेस केली जाते, कारण की याच्यात खूप सारे फिल्टर्स असतात। वॉटर फिल्टर्समधून पास होतं आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेसने वॉटरला एक चांगल्या प्रकारे फिल्टर केलं जातं आणि वॉटर फिल्टर केल्यानंतर वॉटर आपलं पास होतं। याच्यामध्ये पाण्यातले जे पण व्हायरस आणि बॅक्टेरियाज आहे ते संपून जातं या UV युनिटमधून पाणी पास केल्यानंतर। पाणी पास याच्या थ्रू होतं, ते पास होतं ओझोनेटरमध्ये। ओझोनेशन प्रोसेस याच्यामुळे केली जाते, ज्याच्याने आपल्या पाण्याची जी लाईफ आहे ना, ती चांगली राहते। आणि तेच पाणी, पिण्यालायक पाणी, हे पाणी स्टोअर केलं जातं आपलं ह्या टँकमध्ये। हा बघा, हा या टाईपचा टँक आहे आणि हा पूर्ण प्लांट एसएचचा आहे, म्हणजे फूड ग्रेड क्वालिटीचं पूर्ण आपलं हा प्लांट असणार आहे, जे सरांनी डिझाईन केला आहे। त्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जातं आणि ह्या स्टोअर केलेल्या पाण्यामधून तुम्ही 3 आउटपुट घेऊ शकता। त्याला तुम्ही अटॅच करू शकता वॉटर बॉटल फिलिंग मशीन, ज्याच्यामध्ये कॅपिंग पण होतं। दुसरं तुम्ही वॉटर पाउचेस बनवू शकता आणि तिसरं तुम्ही जे जार्स आहे ते बनवू शकता। तर पहिले आपण बघू वॉटर बॉटल फिलिंग युनिट। तर ह्या टँकरमध्ये जे आपलं पिण्यालायक पाणी आहे ते अटॅच होतं आपलं ह्या वॉटर बॉटल फिलिंग आणि कॅपिंग मशीनला, ज्याच्यामध्ये हे जे बॉटल्स आहे ना, हे बॉटल्स मार्केटमध्ये अशा टाईपचे बॉटल्स मार्केटमध्ये भेटतात, जे 250 ml 500 ml 1 लिटरचे बॉटल्स खाली बॉटल मार्केटमध्ये भेटतात। पण जेव्हा तुम्ही मोठ्या स्केलवर बिझनेस करता ना, तेव्हा तुम्ही स्वतः बॉटल्स बनवता। हा स्मॉल स्केल बिझनेस आहे, म्हणून तुम्हाला जे बॉटल्स आहे ना, हे बॉटल्स तुम्हाला बाहेरून आणावे लागतील आणि याचं पूर्ण गायडन्स सर तुम्हाला देणार आहे की हे बॉटल्स कुठून भेटणार आहे, राईट। आणि हे बॉटल्स तुम्हाला आधी वॉश करावं लागतं। हे बघू शकता तुम्ही, वॉशिंग युनिट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉटल असं टाकलं का वॉश होऊन जाता आणि त्याच्यानंतर बॉटल जे आहे आपले याच्यामध्ये फीड केले जातात आणि ऑटोमॅटिकली बटन दाबल्यावर जेवढं तुम्ही ml सेट केलं आहे तेवढं ml वॉटर तुमचं बॉटलमध्ये स्टोअर होऊन जातं आणि फिल होऊन जातं। त्याच्यानंतर शेजारी सरांनी कॅपिंग युनिट पण दिलं आहे। कॅप्स तुम्हाला याच्यात टाकायचे, बॉटल्स काढायचे, कॅपिंगमध्ये टाकल्यावर तुमचं बॉटल एकदम टाईट फिट होऊन जातं, जसं की सील पॅक आहे। आता तुम्हाला खणणारच नाही की ही बॉटल कोणत्या मशीनने पॅक केली, एक मोठ्या प्लांटने पॅक केली की मिनी प्लांटने पॅक केली, राईट। याच्याने काहीच डिफरन्स कळत नाही आणि पाणी सेम क्वालिटीचं असणार आहे। आता हे जे बॉटल्सचं प्रोडक्शन आहे तुम्ही बघू शकता, दोघं साईडने होतं, एका ह्या साईडने पण होतं आणि त्या साईडने होतं। या दोघं साईडने तुम्ही एम्प्लॉईज लावून चांगलं प्रोडक्शन काढू शकता, डबल प्रोडक्शन निघतं, जेणेकरून तुमचे बॉटल्स एका टायमात जास्त निघतात, राईट। तर अशा प्रकारे मित्रांनो आपले हे बॉटल्स रेडी होऊन जातात। बॉटल्स रेडी झाल्यानंतर हे बॉटल जाता पॅकेजिंग आणि स्टिकरिंग युनिटमध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता, या फॅक्टरीमध्ये मॅक्झिमम इथे फिमेल्स आहे जे इथे काम करता, म्हणजे ह्या जेव्हा तुम्ही हे मिनी प्लांट सुरू करता तर तुम्ही त्यांना एक
रोजगार पण देत आहे, ज्याच्यात ते पॅकिंगचं काम चालू आहे. हे जे बॉटल्स आहे हे इथे आल्यानंतर स्टिकरिंग होतं. हे बघू शकता कशा टाईपचे स्टिकरिंग होत आहे. ज्या ब्रँडचं तुम्हाला स्टिकरिंग करायचं आहे तुमच्या नावाने लेबल भेटून जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला बॉटलवर तुमचे स्टिकर्स लावायचे. स्टिकर्स लावल्यानंतर प्लास्टिकचं बॅग असतो, याच्यामध्ये तुम्हाला बॉटल्स फिल करायचे. मार्केटमध्ये जे 250 ml चे जे बॉटल्स आहे ना ते 30 बॉटल्सच्या पॅकिंगमध्ये जातात. म्हणजे तुम्हाला अशा टाईपचे 30 बॉटल पॅक करायचे. 500 ml चे जे आहे ते 24 बॉटल्सच्या पॅकमध्ये पॅक होऊन जातात. 1 लिटरचे बॉटल आहे ना ते 12 पीसच्या पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये विकले जातात. तर याच्यात काय तुम्ही एकदाचं पॅक केलं की हॉटगन फिरवायचं आहे आणि तुमचं एकदम टाईट पॅकिंग हे होऊन जातं आणि हे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी तुमचं हे रेडी आहे. अशा प्रकारे वॉटर बॉटल मेकिंग बिझनेस हा मिनी प्लांट असा रन होतो. मिनरल वॉटर बॉटल पण तुम्ही बनवू शकता. याच्यात नुसतं तुम्हाला मिनरल्स ॲड करायचे असतात पाण्यामध्ये. तर मित्रांनो हे तर झालं आपलं पॅकेज वॉटर बॉटल कसं बनवायचं आणि याचा व्यवसायाचं. समजा तुम्हाला अशा टाईपचे जे पाउचेस आहे हे तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये विकले जातं, हे बनवायचे असतील तर हे जे आपलं आपण पिण्यालायक पाणी स्टोअर करतो यालाच तुम्ही अटॅच करू शकता हे पाऊच मशीन. ह्या पाऊच मशीनमध्ये पाणी अशा प्रकारे ट्रान्सफर होतं आणि इथे ट्रान्सफर झाल्यावर हा प्लास्टिक रोल आहे. हा प्लास्टिक रोल तुम्ही तुमच्या नावाने बनवू शकता आणि हा प्लास्टिक रोल याच्यामध्ये रोल होतो आणि ह्या रोलमध्ये तुमचं पाणी स्टोअर होतं आणि 1 बाय 1 तुमचं पाउचेस खाली पडत असतं. हे बघू शकता कसे पडत आहे, एक एक पडत आहे. हे 250 ml चे पाणी पाऊच तुमचे तयार होत आहे. तुम्ही मोठेही पाउचेस बनवू शकता पण मार्केटमध्ये 250 ml चेच जास्त चालतात. हे एका तासात तुमचे 2500 पाणी पाऊच तयार होऊन जातं 250 ml चे. अशा प्रकारचं प्रोडक्शन आहे. आणि असे पाउचेस तुमचे तयार झाल्यावर तुम्हाला हे गोणी असते आपली लहान गोणी, याच्यामध्ये तुम्ही पॅक करू शकता आणि मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रेडी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला शिवायचं आहे, शिवणारी मशीन असते आणि मशीनमध्ये पॅक करून तुम्ही हे डायरेक्टली मार्केटमध्ये अशा टाईपमध्ये विकले जातात. एका गोणीमध्ये 40-42 पाउचेस असतात आणि अशा प्रकारे जे होलसेलर डीलर आहे त्यांना तुम्ही सप्लाय करू शकता, दुकानदार लोकांना सप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे हे पाणी पाऊचचा व्यवसाय. समजा तुम्हाला आता जार, हे जे अशा टाईपचे जार असतात आणि कूलिंग जार आहे या टाईपचे पण तुम्ही फिल करू शकता. फक्त तुम्हाला इथे टँकला एक आउटलेट लावायचं असतं जे डिरेक्टली तुमचे जार पण फिल करतील. ते जे तुमचे अशा टाईपचे जे जार्स आहे हे पण फिल करतील आणि यांना पण तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. आणि लायसन्सची पण आजकाल चिंता नाही आहे, कारण की सर तुम्हाला पूर्ण लायसन्समध्ये हेल्प करता A to Z. आणि मित्रांनो आता राहिली गोष्ट याच्यात नफ्याची आणि सर कितीला तुम्ही विकू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो याचा जो खर्च आहे तो अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या ml ची बॉटल आणि कोणती पेटी विकतात. एक्झाम्पलसाठी ही 250 ml ची बॉटल आहे, 30 बॉटल पॅकिंगवाली आपली एक पेटी झाली, राईट. तर त्याचा बनवायचा जो खर्च आहे तो अराउंड 70-75 रुपये 80 रुपये डिपेंड करतं तुमच्या एरियाच्या कॉस्टिंगमध्ये. पण याच्यामध्ये सगळं आलं, जे तुमचं खर्च आला, लेबर कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी, बाकीचं प्रोसेसिंग कॉस्ट, बॉटलचा, कॅपिंगचा, स्टिकरिंगचा सगळा खर्च मिळून अराउंड 75 ते 80 रुपये एका पेटीची कॉस्टिंग. आणि हीच पेटी तुम्ही डीलर्सला, दुकानदाराला 100 रुपये 110 रुपयेच्या आसपास तुम्ही विकू शकता. मार्केटमध्ये पण हे पेटीच्या हिशोबानेच विकले जातात. जसं की 1 लिटरची बॉटलची जी पेटी आहे ना ती अराउंड 12 बॉटल्सची असते. तर एका पेटीमध्ये 12 बॉटल्स असतात आणि याचा बनवायचा जो खर्च आहे तो सगळं मिळून प्रोसेसिंग वगैरे, वर्कर, लेबर, रेंट, तर सरांनी जे मला सांगितलं आहे त्याच्या हिशोबाने अराउंड 60 रुपये एका पेटीचा बनवायचा खर्च आहे सगळं मिळून. आणि त्यालाच तुम्ही डीलर्सला, दुकानदाराला 75-80 रुपयाच्या आसपास विकू शकता. म्हणजे एका पेटी मागे तिथे पण तुम्हाला 20-15 रुपये वाचणार. तर मित्रांनो समजा तुम्ही चांगली मेहनत करताय, चांगली मार्केटिंग करताय, राईट, यांना तुम्ही डीलर नेटवर्कला विकू शकता, ट्रेडर्सला विकू शकता, किराणा दुकान, बाकी वेगवेगळे चॅनल्स आहेत, हॉटेल, रेस्टॉरंट, त्यांना तुम्ही त्यांच्या ब्रँडिंग करून तुम्ही विकू शकता, राईट. जे दुकानदार आहे तुम्ही डोर टू डोर जाऊन त्यांना पिच करू शकता की यार मी अशा टाईपचे बॉटल्स बनवतो. तर त्यांना तुम्ही एक चांगला रेट देऊन तुम्ही मार्केट कॅप्चर करू शकता आणि तुमचं प्रोडक्शन जे बनवलं ते विकू शकता. या मिनी प्लांटने तुम्ही दिवसाला 200 पेटी बनवू शकता. आणि जसं बघितलं गेलं तर महिन्याचे तुमचे अराउंड 6-7 हजार पेटी तुम्ही बनवून मार्केटमध्ये विकलं, चांगलं तुम्ही मार्केटिंग करून तुमचा 6,000 पेटी महिन्याचा सप्लाय सुरू झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही सरासरी अप्रॉक्सिमेटली 1 लाख ते 2 लाख रुपयाचा प्रॉफिट याच्या थ्रू जनरेट करू शकता. जनरेट करण्याची याच्यात कॅपॅसिटी आहे आणि पॉसिबिलिटी आहे. पण हे अवलंबून करतं की तुम्ही कसं मार्केट करताय आणि कसं क्वालिटी देताय आणि कसं सर्व्हिस देताय. याच्याऐवजी पाऊचचं पण वेगळं मार्जिन आहे आणि जारचं पण आहे. त्याची माहिती तुम्ही श्री एंटरप्राइजेसकडून घेऊ शकता, ज्यांचं ऑफिस छत्तीसगड भिलाईमध्ये. आता याच्या जी गुंतवणूक आहे ना मित्रांनो, ती गुंतवणूक 5.5 ते 6 लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिल्ट्रेशन मशीन, कॅपिंग फिलिंग मशीन, हे टँक्स आणि त्याच्यामध्ये सर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ही जी मशीन आहे
पाऊच मशीन, पाणी पाऊच मशीन ही पण त्याच्यात देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असं पूर्ण भारत फिरत असतो वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी. आणि समजा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर सरांच्या कंपनीचा जो नंबर आहे, श्री एंटरप्राइजेसचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर ॲड्रेस सगळं आहे.